ह्या कंसांवर आधारित प्रमेय बघायचं आपल्याला. तर काय आहे बघा, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. बघा, एकच वर्तुळ आहे, एकाच वर्तुळाच्या, हे कंस सोडूयात, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंस, तर APC आणि EQD हे जर एकरूप कंस असतील तर त्यांच्यामुळे, ह्या कंसामुळे तयार झालेल्या ज्या जीवा आहेत तर त्या जीवा एकरूप असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि हेच आपण एकरूप वर्तुळांसाठी नंतर बघूयात, आधी एकाच वर्तुळासाठी बघूयात. तर पक्ष दिलेले त्यांनी काय, कंस जर एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा एकरूप असतात. शॉर्टमध्ये हे वाक्य बघा, कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा एकरूप असतात. तर याची सिद्धता आपल्याला रिकाम्या जागा भरून पूर्ण करायचे. पान नंबर 61 वर आहे पहा. तर त्यांनी दिलेले दोन त्रिकोण तयार झालेले इथं, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBE. यामध्ये बाजू AB एकरूप बाजू DB म्हणले. का बरं तुम्ही सांगायचे, AB एकरूप DB कोण सांगेल? कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्या. आणि आपल्याला माहिती आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या काय असतात? एकरूप. म्हणजे हा AB BDशी एकरूप आहे. तसंच बाजू एकरूप बाजू, कारण पण नाही दिलं, काहीच नाही दिलं. मग आपल्याला लक्षात येतं बघा, या त्रिकोणामध्ये उरली आता ही बाजू BC एकरूप कोणाला आहे? BE ला आहे. BC एकरूप BE, कारण काय येणार याचं? सेम येणार आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बघा, मी तर समान खुणा केले सर्वांना, म्हणजे तुम्ही AB ला एकरूप BE पण घेऊ शकता, BDच घ्यायला पाहिजे असं काही नाही. तर हे सर्व बाजू काय आहेत? समान, कारण सगळ्या काय आहेत? त्रिज्याच आहेत. त्यानंतर कोण ABC एकरूप कोण DBE. हा ABC आणि DBE एकरूप आहेत म्हटले. आपण कंसाच्या मापावेळी पाहिलेले बघा, की समजा हा जर कंस आहे आणि हा त्याचा केंद्रीय कोन असेल तर कंसाचं माप बरोबर केंद्रीय कोनाचं माप, हे दोन्ही माप काय असतात? समान असतात पाहिलं पण. मग APC आणि DQE हे दोन कंस एकरूप असतील तर त्यांनी केंद्राशी केलेले केंद्रीय कोन सुद्धा काय असणार आहेत? एकरूप असणार आहेत. म्हणून ते इथं वाक्य दिले आणि त्याचं कारण दिलंय एकरूप कंसांची व्याख्या. कारण एकरूप कुठलाही कंस असेल त्याचं माप केंद्रीय कोना इतकं असतं. मग एकरूप कंस असतील तर त्यांचे केंद्रीय कोन सुद्धा काय असणार आहेत? एकरूप असणार आहेत. म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DB. कोणती कसोटी येते पहा, बाजू कोन आणि बाजू, म्हणजे कुठली कसोटी येणार? बाकोबा कसोटी. मग दोन त्रिकोण जर बाकोबा कसोटीनुसार एकरूप झाले तर त्यांचे उरलेले बाजू AC आणि DE आहेत, हो की नाही? तर त्या सुद्धा एकरूप होतील. आणि AC आणि DE या काय आहेत? AC आणि DE ह्या त्या वर्तुळाच्या जीवा आहेत, म्हणून जीवा एकरूप झाल्या. म्हणजे जर कंस एकरूप असतील तर त्यांनी केलेल्या जीवा सुद्धा काय असतात? एकरूप असतात. हा प्रमेय. आता याचा व्यत्यास आपल्याला पाहायचा आहे. आणखीन एक बघा, याच प्रमेयाचं एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या म्हटले. समजा तुम्हाला दोन एकरूप वर्तुळ दिली असतील. असं एकरूप वर्तुळ म्हणजे काय? ज्या वर्तुळांच्या त्रिज्या काय असतात? समान असतात. तर अशा वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळ म्हणतो. म्हणजे एकाच वर्तुळात जर आपण एकरूप कंस घेतले तर त्यांच्या संगत जीवा एकरूप असतात असं म्हटलो. तसं समजा आपण इथं एकरूप दोन वर्तुळ घेतली वेगवेगळी आणि त्यांच्यामध्ये एकरूप कंस काढले, तर एकरूप
वर्तुळ असल्यामुळं यांची त्रिज्या काय आहे? समान. आणि आपण एकरूप कंस बघितलो. एकरूप कंस कधी म्हणता येतात? समजा एक लहान वर्तुळ आहे आणि दुसरं मोठं वर्तुळ आहे. तर अशा दोन वर्तुळांमध्ये समजा आपण समान मापाच्या, समजा ह्या 30 अंशाचा कोन आहे, तर ही पण जीवा 30 अंशाची असणार आहे आणि ही पण जीवा 30 अंशाचीच असणार आहे. परंतु ह्या एकरूप आहेत का दोन्ही जीवा? हे दोन कंस घेतले आपण, तर 30 अंश आणि 30 अंशच असेल, कारण याचा केंद्रीय कोन 30 अंश आहे. पण ह्या एकरूप आहेत का? तंतोतंत जुळतात का? नाही जुळत. म्हणजे जर एकरूप कंस आपल्याला पाहिजे असतील तर वर्तुळ पण काय असावे लागतात? एकरूप असावे लागतात. ठीक आहे. म्हणून हा प्रमेय एकरूप वर्तुळांच्या बाबतीत आहे, की एकरूप वर्तुळ जर घेतली आणि त्यांचे एकरूप कंस घेतले, म्हणजे समजा असे जर एकरूप कंस घेतले मी, तर ह्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. नावं आपण हीच देणार आहोत, फक्त केंद्राचं नाव बदलेल. एकाला आपण केंद्र ओ म्हणूयात आणि एकाला बी म्हणूयात. मग नावं हीच येणार आहेत, ए पी सी आणि डी क्यू ई. आणि मग सोडवायचं आहे आपल्याला. काय? जसं सिद्धता होती आता, घेणार काय आपण, की हे कंस एकरूप आहेत. कंस एकरूप असतील तर त्यांच्यामुळे होणारे कोनसुद्धा, केंद्रीय कोनसुद्धा एकरूप असतील. म्हणजे सेम पायऱ्या येतील. पहिल्यांदा त्रिज्या घेणार. ओ ए ही त्रिज्या बी डीशी एकरूप आहे, ओ सी ही बी ईशी एकरूप आहे आणि कोन ओ आणि कोन बी एकरूप आहेत, कारण एकरूप कंसांची व्याख्या. म्हणजे परत दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप झाले की एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. म्हणजे जसं आत्ता आपण एकाच वर्तुळासाठी जे विधान लिहिलो सिद्धताची, तीच येणार आहेत. नावसुद्धा तेच येणार आहे. पहा, फक्त एक नाव बदलेल. जिथं आपण म्हटलं होतं ए बी सी एकरूप डी बी ई म्हटलं होतं, त्याऐवजी ए ओ सी आणि डी बी ई येईल. म्हणजे केंद्राचं तेवढं नाव बदलतं. आणि इथं बी ए एकरूप आपण काय म्हटलं होतं? बी डी. तसं इथं ओ ए एकरूप बी डी येईल. कळतंय? तर हे जसं मी आत्ता एका वर्तुळासाठी सिद्ध केलं, तसं ही आकृती काढायची आहे तुम्ही. पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या आणि यानुसार तुम्ही सिद्धता लिहायची आहे. कळतंय सगळ्यांना? घेणार काय सिद्ध करताना सुरुवातीला पक्षमध्ये काय येणार? पक्ष सेम येणार आहे. कंस ए पी सी एकरूप कंस डी क्यू ई. सिद्ध काय करायचं आहे? ए सी एकरूप डी. आणि दोन त्रिकोण एकरूप दाखवले की आपल्याला सिद्ध करता येईल. पुढचा प्रमेय काय आहे बघा, की एकाच वर्तुळाच्या, आता पाहिलेला प्रमेय आधी लिहिलेलं आहे मी इथं. काय पाहिलं? एकाच वर्तुळाचे एकरूप कंस दिले असतील, म्हणजे कंस जर एकरूप असतील तर जीवा एकरूप असतात. आता त्याचा व्यत्यास बघणार आहे. काय असेल सांगा व्यत्यास? तर एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाऐवजी इथं काय येणार? एकरूप जर जीवा दिल्या असतील, म्हणजे पी क्यू ही जीवा एस आरशी एकरूप असेल, एकरूप कंसाऐवजी इथं काय येणार? जीवा. जर जीवा एकरूप दिल्या असतील, जीवांचे एकरूप एकरूप जीवांचे संगत कंस आता एकरूप असतील. प्रमेय तोच आहे. उदाहरण सोडवताना कंस एकरूप असले की जीवा एकरूप येणार, आणि जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असणार. तर जीवा एकरूप आहेत तर कंस एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचे. तर पक्षमध्ये काय येईल बघा, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात काय दिले? पक्षमध्ये आपल्याला कंस एकरूप दिले का जीवा एकरूप? असलेल्या वर्तुळात जीवा एकरूप आहेत. जीवा पी क्यू, बघा जीवा म्हणजे लक्षात घ्यायचं आहे रेषा आहे आणि कंस म्हणजे वर्तुळाचा भाग असतो. जीवा पी क्यू एकरूप जीवा एस आर किंवा आर एस. तर साध्य काय करायचं आहे आपल्याला? त्यांचे संगत कंस एकरूप असतात. संगत कंस म्हणजे कुठला येणार? कंस पी क्यू मुळे
तयार झालेला PMQ आणि SRमुळे तयार झालेला कंस SNR हे एकरूप आहेत आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर पुस्तकात बघा सिद्धता तुम्हाला लिहायला सांगितलेली आहे. तर आपलं आपण लिहू शकतो. पुन्हा मला तेच करायचं आहे. आता कंस जर एकरूप दाखवायचे असतील तर कंसाचं माप म्हणजेच त्याच्या केंद्रीय कोनाचं माप असतं. म्हणजे हे दोन कोन मला एकरूप दाखवायचे आहेत. म्हणजे दाखवायचं ते मी आकृतीत दाखवणार नाही. परंतु जीवा एकरूप दिलेलं आहे तर मी त्याला दाखवेन जीवा एकरूप आहे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या त्रिज्या आहेत बघा, यासुद्धा काय असणार आहेत? एकरूप असणार आहेत. म्हणजे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप दाखवता येईल? बघा, त्रिकोण OPQ हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले की आपोआप त्यांचे संगत कोन एकरूप झाले तर त्यांचे कंस काय असणार आहेत? एकरूप होतील. हां, मग कोन OPQ आणि कोन कुठला घेणार? कोन नाही, त्रिकोण OPQ आणि त्रिकोण SOR मध्ये काय येईल? पहिला घटक सांगा. OP एकरूप. आता OPशी एकरूप OR पण आहे, OS पण आहे. तुम्ही काहीही घेऊ शकता. मी OR घेते. कारण काय? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि हा OQ आणि OS सुद्धा एकरूप आहेत बघा. OQ एकरूप OS. तर याचं पण कारण, या दोन्हीचं कारण मी एकच लिहिते. कारण काय येणार? एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. आणि तिसरा घटक काय एकरूप आहे तुम्ही सांगा आता. PQ एकरूप RS. कारण काय? पक्षमध्ये दिले बघा, जीवा PQ आणि RS किंवा SR एकरूप आहेत. दोन त्रिकोणांमध्ये असं जर तीन घटक एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील? बा कसोटी. दोन त्रिकोण जर एकरूप झाले तर त्यांच्यामुळे निर्माण होणारे किंवा त्यांच्यातील हे संगत कोन आहेत बघा. कोन POQ एकरूप कोन SOR. कारण काय? एकरूप त्रिकोणांचे कसले कोन आहेत? हे संगत कोन आहेत. जर त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे उरलेले घटक सुद्धा काय असतात? एकरूप असतात. मग कोन POQ एकरूप असेल SORशी तर हा POQ केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाचं माप हे त्याच्या कंसाच्या मापा इतकं असतं. म्हणून कंस PMQ एकरूप कंस SNR. कारण काय? तर केंद्रीय कोनाचं माप हे कंसाच्या मापा इतकं असतं आणि कोन जर एकरूप असतील तर कंस सुद्धा एकरूप असतात. तर त्यांनी पुस्तकात दिलेलं जे कारण आहे तेच घेणार आहे आपण. एकरूप कंसांची व्याख्या. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचे बघा. हे सिद्ध झाले. ठीक आहे. म्हणजे मागच्या प्रमेयात काय बघितलं आपण? कंस जर एकरूप असतील तर जीवा एकरूप असतात म्हटलं. आणि आता काय म्हटलं? जर जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात. आणि हाच प्रमेय आपण समजा जर दोन एकरूप त्रिकोण दिले असतील आपल्याला, इथंच घेऊयात. समजा हा एक त्रिकोण आहे आणि हा त्याच्याशी एकरूप असलेला दुसरा त्रिकोण आहे. तर ह्या एकरूप त्रिकोणात सुद्धा जर मी एकरूप जीवा घेतल्या, समजा एकाची लांबी 5 सेमी असेल तर दुसरा सुद्धा 5 सेमीचाच घेतला. नावं मी सेम अशीच देणार आहे. एक PQ आणि दुसरी जीवा RS.
फक्त केंद्राचं नाव इथं बदलेल. एकाला ओ असेल तर दुसऱ्याला बी नाव देऊयात आपण. आणि ह्या जीवेमुळे तयार झालेला कंस PMQ आणि याच्यामुळे तयार झालेला कंस RNA. असं जर एकरूप वर्तुळांमध्ये एकरूप जीवा दिल्या असतील, बघा मी दिलंय म्हणून तिथं खूण करायले, एकरूप जीवा जर दिल्या असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात हे सिद्ध करायचे. मग हा सुद्धा प्रमेय तुम्हाला मागे पान नंबर 62 वर सांगितले बघा. तर एकाच वर्तुळासाठी आपण सिद्ध केलं, तसं एकरूप वर्तुळांसाठी सुद्धा सिद्ध करायचंय. मग पुन्हा आपण हे जोडून घेणार. इथं केंद्राशी जर जोडून घेतलो तर पुन्हा या काय येणार आहे, त्रिज्या येणार आहेत. बघा मी वेगळ्या वेगळ्या खुणा केले, ह्या त्रिज्यांना एक खूण केली आहे, जीवाला वेगळी खूण करायची. मग POशी एकरूप BR येणार, OQशी एकरूप BS येणार आणि तिसरा घटक आहे जीवेचा. सेम या पद्धतीनं हेच येणार आहे लिहायचं. फक्त OP आणि OR ऐवजी काय येणार, OPला एकरूप काय येणार, BR. केंद्र आपण बदललं ना, तर असं लिहायचंय तुम्हाला. पुन्हा दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप होतील. मग एकरूप त्रिकोणांचे हे संगत कोण एकरूप होतील, कोण O आणि कोण B एकरूप होईल. म्हणून केंद्रीय कोण एकरूप असेल तर कंस एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करता येईल. तर अशाच सेम पायऱ्या फक्त आकृतीवरून तुम्हाला ते लिहायचं आहे. तर तुम्ही ह्या प्रमेयाच्या खालीच एकरूप वर्तुळांसाठी परत वाक्य लिहायचं. इथं एकरूप वर्तुळांच्या, म्हणजे हेच वाक्य इथून एवढं लिहिणार आहे, एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात म्हणायचं. ही आकृती काढायची आहे आणि हे सिद्ध करायचं आहे. बघा प्रयत्न करा. असं जर तुम्हाला जमायला लागलं तर परीक्षेमध्ये सहसा काय होतं, परीक्षेमध्ये हा प्रमेय सिद्ध करा वगैरे असं येत नाही, आकृती देतात. आकृतीमध्ये हे एकरूप आहे जीवा आणि दोन जीवा एकरूप आहेत तर कंस एकरूप आहेत हे सिद्ध करा म्हणतात. किंवा कंस एकरूप दिलेलं असतं, जीवा एकरूप आहे ते आपल्याला सिद्ध करा म्हणतात. किंवा पुस्तकात असं आहे तर तुम्हाला हॉट्समध्ये हे विचारलं जाऊ शकतं की दोन वेगळे वर्तुळ आहेत, त्यांच्यामध्ये जीवा एकरूप आहे तर त्यांचे कंस एकरूप आहे ते सिद्ध करा. कारण काय येणार आहे, तेच येणार आहे, बाबा कसोटी. म्हणजे याच्याप्रमाणे असंही विचारलं जाऊ शकतो प्रश्न. तर तयारी करायची आहे. पान नंबर 63 वर आहे बघा, हे लक्षात ठेवूया. तर एकूण 6 मुद्दे आहेत, ते सर्व मुद्दे आपण थोडंसं रिव्हिजन उजळणी पण होऊन जाईल आपली. पहिलं काय दिलेलं आहे बघा, पुस्तकातील बघून तुम्ही ते लिहायचं आहे. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. हा वर्तुळ आहे, तर केंद्रावरती जर आपण असा कोन काढला, बघा केंद्र हा त्याचा शिरोबिंदू आहे, असा जर कोन दिला असेल, ह्या कोनाच्या भुजा म्हणतो आपण, किंवा जी किरण आहेत ज्या बिंदूतून निघतात त्याला आपण त्या कोनाचा शिरोबिंदू म्हणतो. तर ज्या कोनाचा शिरोबिंदू केंद्रावर असतो त्याला आपण काय म्हणतो, केंद्रीय कोन असं म्हणतो. आणि ह्या केंद्रीय कोनाचं माप कुणा इतकं असतं, त्याच्या अंतर्भागात येणाऱ्या कंसाच्या मापा इतकं असतं. त्यानंतर कंसाचं माप आपण कसं काढायचं ठरवलं होतं बघा, की जर लघु कंस असेल तर त्याचं माप त्याच्या केंद्रीय कोना इतकं असतं. ह्या विशाल कंसाचं जर माप मला पाहिजे असेल, बघा ह्या विशाल कंसाचं माप मी कसं काढणार, तर लिहूयातच आपण काय म्हटलं होतं, लघु कंसाचं माप बरोबर केंद्रीय कोनाचे माप. आणि विशाल कंसाचं माप म्हणजे कसं काढलं होतं विशाल कंसाचं माप, ह्या कंसाचं माप एवढं काहीतरी असेल ह्या कोना इतकं. या विशाल कंसाचं माप काय केलं होतं, पूर्ण वर्तुळामधून या लघु कंसाचं माप वजा केलं. तर कसला लघु कंस घ्यायचा, संगत लघु कंस. संगत म्हणजे काय सांगितले होते तुम्हाला मी, काय संगत म्हणजे समजा मी हा विशाल कंस घेतले आणि त्याचा संगत लघु कंस म्हणजे हे दोन्ही कंस मिळून एक वर्तुळ तयार व्हायला पाहिजे, त्याला आपण संगत लघु कंस म्हणतो. कुठलाही असा संगत लघु कंस घेऊन चालत नाही.
दोन्ही मिळून एक वर्तुळ तयार व्हायला पाहिजे आणि दोघांमध्ये कुठलाही बिंदू सामायिक नको. ठीक आहे. त्यानंतर तिसरं एक बघितलं होतं आपण याच्यामध्ये की अर्धवर्तुळ कंस जर घेतलं तर अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असते? 180 अंश असते. अर्धवर्तुळ कंसाचे माप बरोबर किती असतं? नेहमी 180 अंश. तर हे मुद्दे आहेत बघा महत्त्वाचे. त्यानंतर समजा दोन वर्तुळ कंस आहे. आत्ता जो प्रमेय आपण पाहिला की दोन वर्तुळ कंस आहेत आणि ते एकरूप वर्तुळांचे असतील किंवा एकाच वर्तुळाचे असतील, म्हणजे दोन कंस आहेत त्यांच्या त्रिज्या समान आहेत, त्या कंसांच्या त्रिज्या समान आहेत असे जर एकरूप कंस दिले तर एकरूप कंसांच्या जीवा सुद्धा काय असतात? एकरूप असतात. हो ना. आणि याच्या विरुद्ध काय बघितलं आपण? जर एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा असतील किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवा असतील तर ह्या एकरूप जीवांमुळे तयार होणारे कंस सुद्धा काय असतात? एकरूप असतात. आणखीन एक बघितलं बघा आपण व्हिडिओमध्ये की जर आपल्याला दोन कंस दिले असतील, असे बिंदू दिलेले आहेत, तर यांची आपण बेरीज कधी करू शकतो? समजा मी ABC हा कंस, मला हा पूर्ण मोठा कंस काढायचा आहे, ABD हा कंस काढायचा आहे, तर हा कंस मला दोन कंसांच्या बेरजेच्या रूपात लिहायचा आहे. मग कसं लिहिणार मी? AB अधिक BCD किंवा ABC अधिक CD. हो ना, असं लिहू शकतो आपण. का असं लिहिता येतं? ABC अधिक BCD लिहिता येतं का? तर ABC आणि BCD घेतले तर यात BC हा सामायिक येतो आणि म्हणून येणार नाही. म्हणजे संगत कंस आपल्याला काय लिहिता येईल बघा या आकृतीवरून? माप कंस ABC अधिक माप कंस CD बरोबर माप कंस ACD. कळतंय? तर ह्या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दोन प्रमेयाची विधानं आत्ताच आपण पाहिलेली. एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात आणि एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. तर ह्या 6 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे.